नमस्कार, मावळ 24 तासमध्ये आपलं सहर्ष स्वागत। मी महादेव वाघमारे। मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे नगर परिषद हद्दीतील वैष्णवी योगेश दाभाडे ही 7वी वर्गात शिकत असून ज्युनियर केजी पासून किक बॉक्सिंग मार्शल आर्ट्स स्पर्धेमध्ये तिने हे उज्ज्वल असं भविष्य शोधत आहे आणि नुकतीच दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय किक बॉक्सिंग मार्शल आर्ट्स स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक मिळवलेलं आहे। याबद्दल मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके यांनी विशेष तिचा कौतुक केलेलं आहे। तसेच इंदोरी गावचे उद्योजक प्रशांत दादा भागवत यांच्या वतीनेही तिचा विशेष सत्कार करण्यात आलेला आहे। तर प्रत्यक्षात खेळामध्ये एक करिअर घडवता येतं आणि खेळामधनं काय अचीवमेंट या ठिकाणी तिचे हे शेकडो बक्षीस आहेत। हे बक्षीस पाहिल्यानंतर कळतं की काय मेहनत असेल किक बॉक्सिंग मार्शल आर्ट स्पर्धा खेळत असताना। तर प्रथम तुझा अल्प परिचय दे। माझं नाव वैष्णवी योगेश दाभाडे। मी तळेगाव दाभाडेमध्ये राहते। माझ्या शाळेचे नाव मामासाहेब खांडगे इंग्लिश मीडियम स्कूल। मी आता 7वी अ मध्ये शिकते। बर, तू या किक बॉक्सिंग मार्शल आर्ट स्पर्धेची केव्हापासून सुरुवात केली? मी ज्युनियर पासून सुरुवात केली किक बॉक्सिंग मार्शल आर्ट्सची आणि मला त्याला खूप आवड होती। तुझे मार्गदर्शक कोण आहेत? तुझी ही प्रॅक्टिस घेणार, तुला वेगवेगळ्या स्पर्धेसाठी पुढे नेणार तुझे शिक्षक? माझे सर सुभाष चंद्रकांत दाभाडे, तसेच माझे वडील योगेश सकाराम दाभाडे। आणि मला सांग की आतापर्यंत तू कुठे कुठे स्पर्धा खेळलेली आहे? तुझे ही शेकडो बक्षीस आहेत, काय सांगते? पहिली माझी मॅच जी होती ती 2016 ला झाली खडकी पुणे येथे आणि त्याच्यातून माझा हा प्रवास सुरू झाला आणि मी नॅशनल 3 खेळली आहे। पहिली नॅशनल मी कोलकात्याला खेळली आहे, दुसरी नॅशनल झारखंड आणि तिसरी नॅशनल पुणे बालवाडी इथे झाली आणि नुकत्याच झालेल्या इंटरनॅशनल मी न्यू दिल्लीमध्ये खेळलेली आहे। बर, तू अभ्यास आणि तुझी ही किक बॉक्सिंग मार्शल आर्ट्स जे आहे ह्याचं नियोजन कसं करते? मी किक बॉक्सिंग मार्शल आर्टची प्रॅक्टिस 6-6 तास करते आणि अभ्यास तसाही मी 4 तास करते, कारण की खेळासोबत अभ्यासही महत्त्वाचा असतो, म्हणून मी अभ्यासावर पण जोर टाकते। बर, इतर जी मुलं आहेत कुठं खेळामध्ये करिअर करणारे आहेत, अशा मुलांसाठी काय संदेश देतील की सकाळी उठून व्यायाम करणं हे आरोग्यासाठी चांगलं असतं, पण तुझ्या ह्या किक बॉक्सिंग मार्शल आर्ट्सच्या दृष्टीनं काय संदेश देतील? किक बॉक्सिंग मार्शल आर्ट्समधून आपण सेल्फ डिफेन्स शिकतो, अटॅक कसा करायचा हे शिकतो। कोणी आपल्यावर अचानक अटॅक केला तर त्याला डिफेन्स करून अटॅक कसा करायचा हे आपण त्यातून शिकतो आणि खूप चांगला गेम आहे। ह्याच्यातून आपल्याला खूप मोटिवेशन भेटतं, खूप सगळ्या टेक्निक्स भेटतात। बर, तू आता ह्या जी किक बॉक्सिंग मार्शल आर्ट्स जे आहे यामध्ये काय करिअर करणार आहे आणि या खेळाबरोबर कुठल्या क्षेत्रामध्ये तू जाणार आहे? मला किक बॉक्सिंग मधून ऑलिम्पिकमध्ये इंडियासाठी गोल्ड आणायचा आहे आणि त्याच्यातून मला IAS व्हायचंय। बर, तर वैष्णवी योगेश दाभाडे हिचं जी ध्येय आहे की इतर विद्यार्थ्यांना प्रेरणादायी आहे। सध्याची पिढी ही मोबाईल आणि कम्प्युटरमध्ये अडकलेली असते, मैदानी खेळाकडे लक्ष पालकांचंही त्या विद्यार्थ्याकडे दुर्लक्ष होते। अशा विद्यार्थ्यांना काय सांगशील? मी सांगते की त्यांनी मोबाईल आणि फोन जास्त न बघावा, कारण की त्याच्याने आपल्या मेंदूवर परिणाम होऊ शकतो आणि आपले मैदानी खेळ बंद झाले तर आपलं अंग पण दुखायला लागतं, शरीर। तर सगळ्यांनी मैदानी खेळ खेळावे, म्हणजे आपले जे शरीर आहे ते धष्टपुष्ट राहतं। तर या ठिकाणी या वैष्णवी योगेश दाभाडे हिचं कौतुक करण्यासाठी बालाजी एंटरप्राइजेसेस म्हणजे मावळ तालुक्यामधला पहिला ऑनलाईन CNG पंपाचे मालक किसन ठाकूर आहेत आणि ही वैष्णवी योगेश दाभाडे त्यांची नात आहे। तर नातीचं कौतुक आजोबाकडनं ऐकायचे, काय सांगाल नातीबद्दल? तिच्या आता नातीचं कौतुक करायला काय हे शब्दच नाही एवढे। प्रत्येक गोष्टी ती 1 नंबर असते, अभ्यासात पण 1 नंबर आहे आणि ह्या खेळामध्ये पण वेगळ्या। तिला ते हा बेल्ट भेटला, त्या काय तो दाखवला का, तोही भेटला तिला। अजून आता खूप प्रगती करेल ती, अजून खूप प्रगती करेल आणि तिने प्रगती करावं। आणि आमचे जाव आहे मुलगी, इथे खूप पाठबळ आहे त्याला,
तिला तिच्या मागं बस. बरं, स्पर्धेला गेल्यात वारंवार तिला फोन करता, काय झालं त्याबद्दल काय सांगता? नाही, मग आम्ही नाही फोन करत, ते इकडे फोन करतात किंवा आम्ही इथे इकडे पुढे ते सांगतात ना. कारण त्यांची स्पर्धा चालू असताना आपण फोन करायचं, डिस्टर्ब नको ना. मग ते फोन करतात आम्हाला की आम्ही आता हे भेटले, आम्हाला ते भेटलं, चालू असतं. नाती दिल्लीला जाऊन इंटरनॅशनल किक बॉक्सिंग मार्शल आर्ट मध्ये सुवर्ण पदक मिळवलं, कसं वाटलं आजोबा म्हणून? खूप आनंद झाला, मला खूप आनंद झाला. तर या ठिकाणी प्रमुख भूमिका ही शेजाऱ्यांची असते. जेव्हा ती स्पर्धेवरनं आली की शेजारी पहिलं चौकशी करतात. काय नाव तुमचं आणि काय सांगाल वैष्णवीबद्दल? ती खूप हुशार आहे, तिचं कौतुक करू तेवढं कमीच आहे. म्हणजे नाही का, तिथं जरी दिवसभर घरात असते ती अजिबात बाहेर नसती, नेहमी अभ्यास करत असते. असं तिचं दुसरीकडे अजिबात लक्ष नसतं. अभ्यास आहे का अभ्यास, हे खेळायच्या तिला खूप आवड आहे. बरं, ते स्पर्धा खेळून येते, मेडल आणते, तुमच्या शेजारीच आहे, मग कसं वाटतं तुम्हाला? आम्हाला खूप छान वाटतं ना. बरं, काय नाव तुमचं? माझं नाव रंजना जयराम कानवडे. बरं, तुमचं नाव काय आणि काय शुभेच्छा द्याल? माझं नाव प्रियंका श्रीनिवास कानवडे. वैष्णवी माझी भाची आहे आणि ती दरवेळेस जेव्हा जेव्हा खेळायला जाईल तेव्हा ती मेडल घेऊनच येते. ह्याचा आम्हाला खूप अभिमान आहे आणि तिला पुढच्या भावी याच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा. वैष्णवी योगेश दाभाडे हिच्या यशामध्ये जे प्रमुख वाटा जो असतो ते आई वडील, की त्यांची ती एकुलती एक मुलगी आहे, पण तिला घडवण्यासाठी जी महत्वाची भूमिका आहे. योगेश भाऊ, काय सांगाल वैष्णवी? वैष्णवीसाठी सांगायचं म्हणजे आम्ही तिच्यामध्ये एक मुलगा किंवा मुलगी हे कधी बघितलं नाही. एक आम्ही तिला म्हणजे एक मुलगा मुलगी कधी बघितलं नाही, त्याचं प्रोत्साहन तिला नेहमीच असतो. आणि तिची ओळख पहिली योगेश दाभाडे अशी ओळख होती, पण आता पुढे ती ओळख राहणार आहे हे वैष्णवीचे पप्पा म्हणून एक ओळख राहणार आहे. त्यासाठी ती शुभेच्छा. तिने जेवढं प्रगती होईल तिची त्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे आहेच उभे, एवढंच सांगायचं आहे. तर या ठिकाणी वैष्णवीची आई आहे, काय तिचा डाएट वगैरे कसं सांभाळता, तिला स्पर्धेला जात असताना काय मोटिवेट करता? नमस्कार, माझं नाव श्रद्धा योगेश दाभाडे, माझी मुलगी वैष्णवी योगेश दाभाडे. मला एक इथे म्हणजे नाही का तिच्याबद्दल एक छान अनुभव सांगावासा वाटतो. जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांना विचारलं, म्हणजे त्यांच्यासमोर खेळणं आणि एक तलवार ठेवली होती. त्यांनी जशी तलवार निवडली तसं माझ्या मुलीसमोर मी 2016 साली डान्सचा क्लास करायचा की कराटे क्लास करायचा, तर तिने कराटे जेव्हा निवडला तेव्हाच मी समजलं की नाही. तेव्हा आम्ही पण दोघांनी विचार केला की ही मुलगा काय आणि मुलगी काय, या जमान्यात काहीच नाही. आणि तशीच माझी मुलगी आहे वैष्णवी. आणि प्रत्येक ह्याच्यात तिला पहिला 2016 साली सिल्वर मेडल भेटला. मग तिने आम्हाला इतका अभिमान वाटला की ती खेळली, ह्याच्यात आमचं समाधान झालं खूप. आणि त्यानंतर तिचा प्रवास चालू झाला आणि त्यानंतर तिने जेव्हापासून सुवर्ण पदक घेत आली ते आतापर्यंत सुवर्ण पदकच घेतले. आणि तिचा डाएट म्हणजे काही नाहीये, फक्त थोडंफार म्हणजे ती नॉनव्हेज वगैरे खात नाही. सकाळी ती 3-4 तास प्रॅक्टिस करते, नंतर अभ्यास असतो तिचा. संध्याकाळी ती क्लासला जाते, सुभाष चंद्रकांत दाभाडे यांच्याकडे तिचं मार्गदर्शन चालू आहे, तिथे क्लासला जाते 1.5-2 तास. आणि तसं तिचा प्रवास चालूच आहे, ज्युनियर पासून ते आता ती 7वीला आहे. तर कुठल्याही विद्यार्थ्यांना घडवण्याच्या बाबतीमध्ये आई वडिलांची जबाबदारी फार महत्वाची असते. मुलगा मुलगी हा भेद न करता मुलगी असून तिला मुलासारखं कराटे क्षेत्रामध्ये प्रोत्साहन देण्याचं काम या ठिकाणी दाभाडे कुटुंबियांनी केलेलं आहे. आणि तिचे आजोबा जे आहेत ते आजोबा सतत ते नातीविषयी कौतुक करतात, तिला मोटिवेट करतात आणि जुन्या पिढीचे जे संस्कार आहेत ते नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी किसन ठाकूर आहेत ते करत असतात. आणि तसेच तिचे जे मामा आहेत विवेक हे पण लक्ष देत असतात. तर वैष्णवी योगेश दाभाडे हिच्या यशाला मावळ 24 तासच्या वतीनं शुभेच्छा. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे, धन्यवाद.